आणि आता दिवसभरातल्या मोठ्या घडामोडी आपण बघूयात। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप करणाऱ्या पीडितेची माघार, तर विरोधकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचं पीडितेचं म्हणणं आहे। सिद्धांत शिरसाट यांना पाठवलेली नोटीस परत घेणार असल्याची पीडितेची माहिती। भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदणारी कंपनी तुर्कीची आहे। सेलेबी कंपनीसारखी कारवाई आता डोगून कंपनीवर का केली नाहीये? मुंबईला धोका निर्माण करण्याचा तुर्कीच्या कंपनीचा डाव आहे का? आदित्य ठाकरेंचा हा सवाल। जी कंपनी हे टनलिंग करत होती किंवा आहे त्याचं नाव डोगस सोमा आहे। ही डोगस कंपनी ही टर्कीची कंपनी आहे। मग सेलेबीला जसं तुम्ही एअरपोर्ट मधून काढून टाकलेलं आहे तसं मग ह्या कंपनीला का नाही काढलं? लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी काढला याचा माझ्याकडे तपशील। योजना करताना त्यासाठी निधीची तरतूद करणं गरजेचं होतं। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची टीका। नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केल्यानं तरुणाला मारहाण, डोक्याला दुखापत झाल्यानं नसीम शहा हा तरुण मृत्युमुखी पडलाय। चौघांवर गुन्हा दाखल झालेला आहे। प्रसिद्ध रॅपर एमव्हीए बंटायला जीवे मारण्याची धमकी, 1 कोटी रुपये दे नाहीतर मारून टाकू। बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर धमकीचा हा मेसेज। बीड कारागृहाचे जेलर बक्सर मुलाणी यांची तडकाफडकी बदली। वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचा आरोप। राजाराम चांदणे हे बीडचे आता नवे जेलर असतील। पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्याचा बीएसएफचा नवा व्हिडिओ समोर। 70हून अधिक पाकिस्तानी चौक्या, आयएसएस कॉम्प्लेक्स, लॉन्च पॅड उद्ध्वस्त। ऑपरेशनमध्ये महिला जवान देखील सहभागी असल्याची माहिती। ज्योती मल्होत्राचे लॅपटॉप आणि मोबाईलमधील डिलीट केलेले चॅट रिकव्हर। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। देशभरामध्ये कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण। राज्यामध्ये 69 नव्या रुग्णांची नोंद, तर मुंबईत सर्वाधिक 37 नवे रुग्ण। तर कोरोनामुळे देशात 10 तर राज्यात 5 मृत्यू।